नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली जाणारी ही अतिमहत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे. भविष्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेसाठी यातील उदाहरणे उपयुक्त ठरणारी आहेत. या ठिकाणी 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 संबंधित केंद्रावर ही परीक्षा असणार आहे. गतवर्षीचा हा पेपर आहे. मूक प्रश्न गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी प्रश्न 3 आपण सोडवलेले आहेत. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. हा चौथ्या प्रश्नातला ए आहे, 3 गुणांचा. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. या ठिकाणी 9 लाख अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 80 अधिक 5. या ठिकाणी साहजिकच 92,000 9,27,085 ही संख्या मिळते. या ठिकाणी हे 9 लाख, इथं 2, इथं 7, 27,085 मध्ये इथं नाही आहे शतकाची, 0 म्हणून 9,27,085. नंबर 2 70,000 अधिक 4,000 अधिक 300 अधिक 9. या ठिकाणी 70 आणि 4 74,000 हे 309, 74,309. ओके. त्यानंतर 8 लाख अधिक 5,000 अधिक 400 अधिक 40, 8 लाख. या ठिकाणी दशहजारचा अंक नाही, त्यामुळे 0, 8 लाख 5,440, 5,000 अधिक 400 अधिक 40, 5,440, 8 लाख 5,440. प्रत्येकी 1 गुणाचा होता हा उपप्रश्न. 3 गुणांचा हा प्रश्न. त्यानंतर बी आहे, सरळ रूप द्या, सिम्प्लिफाय. 27.487 वजा 11.52 अधिक 6.4, 27.487 मधनं प्रथम 11.52 वजा करायचे आहेत. हे 0 लिहिलं, याच्या दशांशाच्या उजवीकडे 3 संख्या आहेत म्हणून त्याचा काही परिणाम होत नाही. 7मधून 0 गेले 7, 8मधून 2 गेले 6, 14मधून 5 गेले 9, हातच्या दिला. 7मधून 1 आणि 1 2 गेला 5, इथं 2मधून 1 गेला 1. 15.967 मध्ये 6.4 मिळवायचं. इथं 900.967 आहे म्हणून पण 400 केले. तर बेरीज करायच्या. 7 6 9 4 13 3 हातच्याला 1 आणि 1 7 5 12 2 हातच्याला 1 आणि 1 2, 22.367 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर सी आहे प्रश्न. एका शहराची लोकसंख्या या ठिकाणी 37,53,378 आहे. त्यातील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,95,453 आहे. तर उरलेली मुली आहेत. तर शहरातील मुलांची संख्या किती? या ठिकाणी ए सिटी हॅज ए पॉप्युलेशन ऑफ 37,05,378. इफ धिस इन्क्लुड्स 11,24,069 men and 10,95,453 women. व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी? या ठिकाणी आपल्याला पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या किती आहे यांची बेरीज केली पाहिजे. 11,24,069 हे पुरुष आहेत, तर 10,95,453 स्त्रिया आहेत. तर एकूण हे पुरुष आणि स्त्रिया झाल्या. बेरीज 9 3 12 2 हातच्याला 1, 7 5 11 1 12 2 हातच्याला 1, 4 1 5, 5 4 9, 9 2 11 1 हातच्याला 1, 1 1 2 1 1 2, 22,19,522 हे 37,05,378 मध्ये पुरुष आणि स्त्री आहेत. म्हणजे या दोघांची जी बेरीज झालेली आहे 22,19,527 हे 37,05,378 म्हणून वजा केल्यास आपल्याला मुलांची संख्या मिळणार आहे. मुलांची संख्या 37,05,378 वजा 22,19,522. 8 म्हणून 2 गेले 6, 7 म्हणून 2 गेले 5, 13 म्हणून 5 गेले उरले 8, 15 म्हणून 9 1 10 गेले 5, 1 1 2 10 म्हणून 8 2 गेले 8 हाती दिला. 7 म्हणून 2 1 3 गेले 4, 3 म्हणून 2 गेले 1, 14,85,856 ही मुलांची संख्या आहे. ओके. पहिला 3 गुणांचा, दुसरा सरळ जे आत्ता सोडला पण हा 3 गुणांचा, आणि आत्ता लोकसंख्येचा सोडला तो 4 गुणांचा. 4 आणि 3 7 आणि 3 10 गुणांचा. आता प्रश्न 5वा ए हा 2 गुणांचा आहे. एका वर्तुळाचा व्यास 11 सेमी असेल तर त्याची त्रिज्या किती? If the diameter of a circle is 11 centimeter, what is its DSB?
या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते. वर्तुळाची त्रिज्या व्यास भागिले 2, 11 भागिले 2 5.5. कोणत्याही संख्येला 2 भागली तिची निमपट होते. 2 पंचे 10. या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं, उरला 1, 10 झाले, 2 पंचे 10, 5.5 सेमी. ओके, हा 2 गुणांचा प्रश्न आहे. गुणाकार करा, मल्टिप्लाय 52,327 गुणिले 594, 4 गुणांचा प्रश्न आहे. व्यवस्थित गुणाकार करा. एकक उजवीकडून 4 7 28ला 8 हाच्याले 2, 4 2 8 आणि 2 10ला 0 हाच्याले 1, 4 त्रिकोण 12 ने 1 13ला 3 हाच्याले 1, 4 2 8 1 9, 4 5 20. नंतर दशकाने गुणाच्या म्हणून 0 इथे दिला. 9 9 7 63ला 3 हाच्याले 6, 9 2 18, 9 7 63ला 3 हाच्याले 6, 9 2 18 6, 24ला 4 हाच्याले 2, 9 त्रिक 27, 2 29ला 9 हाच्याले 2, 9 2 18 2 20ला 0 हाच्याले 2, 9 5 85 2 47. त्यानंतर शतकाने गुणाच्या 2 शून्य, 5 7 35ला 5 हाच्याले 3, 5 2 10 3 13 3 हाच्याले 1, 5 त्रिक 15 ने 1 16 हाच्याले 1, 5 10 1 11ला 1 हाच्याले 1, 5 5 25 1 26. या तिघांची बेरीज 8 3 4 आणि 3 7 आणि 5 12ला 2 हाच्याले 1, 3 आणि हाचे 1 4 आणि 9 13 9 22ला 2 हाच्याले 2, 7 2 8, इथं 7 आणि 1 8 आणि 2 10, 4 आणि 7 10 आणि 1 11, 2 1 3. या ठिकाणी ही बेरीज आलेली आहे 3,10,82,238. व्यवस्थित करा. 4 गुणांचे असे प्रश्न असतात, सोडवा. 4 गुणांचा आहे. 5.1/3 अधिक 2.1/4 भागिले 4.3/4 वजा 1.2/3 अंश पर्यंत विचारात घेतला आहे. 5.1/3 अधिक 2.1/4 साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं, परत अंश मिळवायचा. 5 त्रिक 15 ने 1 16/3 इथे तसं 4 2 8 1 9/4 छेदसारखा नाही त्रिकच गुणाकार 16 चौक 64 अधिक 9 त्रिक 27 छेदांचा गुणाकार छेदस्थानी 4 त्रिकोण 12 64 आणि 27 7 आणि 4 11ला 1 हाच्याला 1 7 2 8 1 9 91/12. आता छेद आहे 4.3/4 वजा आहे, वजा हे 4.3/4 वजा 1.2/3. या ठिकाणी 4 ने 16 आणि 3 19/4 वजा 3 1 3 2 5/3 छेद सारखा नाही. 19 त्रिक 57 वजा 5 चौक 20, 57 वजा 20 छेद 4 त्रिकोण 12. 57मधनं 20 गेले, 7मधनं 0 गेले 7, 5मधून 2 गेले 3, 37/12 अंश भागिले छेद आहे ना. इथं अंश आलेला आहे 91/12 उलटून गुणिले 37/12चं 12/37 12ला 12 गेले 91/37 हे अंतिम उत्तर आहे. ओके, आता प्रश्न 6वा सोडवायचा आहे. पहिला आहे 2 गुणांचा. खालीलपैकी कोणत्या संख्या 8 ने विभाज्य आहेत त्यांना गोल करा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर मल्टिपल ऑफ 8 अँड सर्कल देम. 8च्या पाड्यात 24 आहे म्हणून गोल, 8च्या पाड्यात 48 आहे म्हणून गोल, 8च्या पाड्यात 12 8 96 96 आहे म्हणून गोल, 8च्या पाड्यात 128 आहे 16 8 28 आहे म्हणून यांना गोल. 2 गुणांचा प्रश्न आहे. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे पोते 1950 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्याने त्याला ती साखर प्रति किलोग्राम 36 रुपये दराने विकावी लागली, तर त्याला किती रुपये कमी मिळाले? A shopkeeper bought a sack of 50 kg of sugar for 1,950 rupees. As the price of the sugar fell, he had to sell it at a rate of 36 rupees per kilo. How much less money did the get than he had spent? या ठिकाणी 1 किलो साखरेची किंमत 50 किलो साखर आहे 1950ला म्हणून 1950 भागिले 50 शून्य गेले 5 त्रिक 15 उरले 4 5 9 45 39 रुपये. आता या ठिकाणी प्रत्येक किलो मागे कमी मिळणारी रक्कम पहिले या ठिकाणी 39 रुपयाला किलो पडलेला होता, परत 36 रुपये किलो विकला आहे साखरेचा दर पडल्यामुळं. मग 39 वजा 36 3 रुपये कमी मिळाले. म्हणजे 50 किलो साखर विकून किती कमी मिळाली रक्कम, तर 50 गुणिले 3 150 रुपये. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर
16,840 सेकंदाचे तास, मिनिटे आणि सेकंदात रूपांतर करा. या ठिकाणी प्रथमतः आपल्याला 16,840ला 60नं भागलं पाहिजे. का तर या ठिकाणी 60 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद म्हणजे आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करता येईल. या ठिकाणी 60 दुनी 120, 16,840 या सेकंदाला 60नं भागतोय मिनिट करण्यासाठी. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आहे म्हणून 168साठी 60 दुनी 120, 168 म्हणजे 20 गेले 48 उरले, 88 6 2 गेले 4, वरचे घेतले 4. या ठिकाणी 60 गुणले 8, 8 संग 48 480, 484मधनं 480 गेले उरले 4. या ठिकाणी वरचा घेतला 0, 40 सेकंद. या ठिकाणी 280ला परत हे 280 मिनटं झाली म्हणजे 280ला 60नं भागलं तर या ठिकाणी 60 चोक 240, 280मधनं 240 गेले उरले 40. हे मिनिटे. 4 तास 40 मिनिटे आणि इथं 40 सेकंद हे सेकंद उरलेत म्हणजे या ठिकाणी रूपांतर झालं 4 तास 40 मिनिटे 40 सेकंद. काळजी आहे का कसं केलं आहे पहा. ओके, पहिल्यांदा सेकंदाची मिनिट केले 280 मिनटं, उरलेले हे सेकंद आहेत 40. हे 40 सेकंद तसे ठेवले. 280 मिनटाचे 4 तास परत 40 मिनटं आणि हे 40 सेकंद. ओके, अशा पद्धतीनं 16,840 सेकंद म्हणजे 4 तास 40 मिनिटे 40 सेकंद. ओके, आणि हा सेकंदाचे तास मिनिट सेकंद करण्यासाठी 5 गुणांचा प्रश्न होता. ओके, आणि हा साखरेचा होता तो 3 गुणांचा आणि हा 2 गुणांचा. पहिला 8च्या पटीतल्या संख्यानं गोल केले 3 2 5 आणि 5 10 अशा पद्धतीने. आता आपण 7वा प्रश्न सोडणार आहोत. जोड्या लावा, मॅच द पेयर्स. या ठिकाणी अर्धा मीटर, हाफ मीटर म्हणजे या ठिकाणी 50 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर. ओके, त्यानंतर पाऊण किलोमीटर, 3/4 किलोमीटर. पाऊण किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 750 मीटर. पाऊण मीटर म्हणजे 750, अर्धा म्हणजे 500, पाव म्हणजे 250. 250ची तिप्पट 250 म्हणजे पाव, 250 250 250 म्हणजे 750 पाऊण म्हणजे पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. डी पहिल्यांदा याप. त्यानंतर पाव मीटर, क्वार्टर मीटर. ए आत्ता आपण म्हटलं 25 सेंटीमीटर, इथं मीटर म्हणलेलं आहे. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर, 25 सेंटीमीटरचा पाव मीटर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाव मीटर म्हणजे ए 25 सेंटीमीटर. पाव किलोमीटर, पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. अर्धा म्हणजे 500 आणि पाव म्हणजे 250. म्हणजे या ठिकाणी ई पाव किलोमीटर. क्वार्टर किलोमीटर म्हणजे ई. अर्धा किलोमीटर, हाफ किलोमीटर म्हणजे 500 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. ओके, पाऊण मीटर, 3/4 मीटर. पाऊण मीटर म्हणजे या ठिकाणी 75 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे पाव, 25ची तिप्पट पाऊण. पाऊण मीटर म्हणजे या ठिकाणी 75 सेंटीमीटर. सी. हा 3 गुणांचा प्रश्न होता. 6 आकडे आहेत, प्रत्येकी अर्धा गुण. खालील संख्या मालिकेतील पुढील 3 संख्याला 3 गुणांचा प्रश्न आहे. 1 2 9 28 चौकट चौकट चौकट. आता 1 कसा मिळाला ह्याच्यावर काय ते नियम आहे. ते 1 अधिक 0चा घन, 0चा घन 0 अधिक 1 1. त्यानंतर 1चा घन 1 आणि त्यात 1 मिळाला. हा एक कायमच आहे. 1 0 क्रमांक जायचे पूर्ण संख्या 0 1 2 3 असं त्यांचे घन 1 मध्ये मिळवायचे. 1 अधिक 1चा घन म्हणजे 2. त्यानंतर 1 अधिक 2चा घन, 2चा घन म्हणजे 8 आणि 1 9 मिळाली तिसरी. चौथी 1 अधिक 3चा घन, 2 झाल्यानंतर क्रमांक 3, 3चा घन 27 आणि 1 28. 1 अधिक 4चा घन, 4चा घन 64 अधिक 1 65. 5चा घन 16 अधिक 1 126. 1 अधिक 5चा घन 16 अधिक 1 126. 65 126. त्यानंतर 5 झाल्यानंतर 6चा घन 216 आणि 1 217.
म्हणजे 65, 126 आणि 217. ओके, कशा पद्धतीने मिळवलं लक्षात आलं? हा 3 गुणांचा प्रश्न. त्यानंतर 4 गुणांचा. रियांशने 60 किलोमीटर प्रवास केला. त्यापैकी 2/5 भाग प्रवास रेल्वेने, 1/4 भाग प्रवास बसने, 1/6 भाग प्रवास सायकलने व राहिलेला प्रवास पायी केला. तर त्याने पायी प्रवास किती केला? या ठिकाणी रेल्वेने प्रवास केला आहे तो 60 किलोमीटरपैकी 2/5 रेल्वेनं, म्हणजे 60 गुणिले 2/5. 60चा 2/5 रेल्वेने प्रवास, म्हणून 60 गुणिले 2/5. 5नं 60ला गुणलं 12 आलं. 5 एके 5 उरलं 1 5 2 10. 12 दुने 24 किलोमीटर रेल्वेचा. बसचा प्रवास आहे या ठिकाणी 2/5 प्रवास रेल्वेने, 1/4 प्रवास बसने, म्हणजे 60चा 1/4 प्रवास बसनं, बसचा प्रवास. 4नं 60ला या ठिकाणी गुणलं 15 आलं. 15 चौक 60, 15 एके 15. 15 किलोमीटर बसनं, रेल्वेनं 24 आणि सायकलनं त्याचा 1/6. सायकलचा प्रवास 60चा 1/6. 60 10 किलोमीटर. 24 किलोमीटर रेल्वेचा, 15 किलोमीटर बसचा आणि 10 किलोमीटर सायकलचा. या 3 वाहनांचा एकूण प्रवास रेल्वे, बस आणि सायकल 24, 15 आणि 10. 15 25 आणि 24 एकूण 50 किलोमीटर. ओके, आता पायी केला प्रवास. 60 किलोमीटर अंतर जे रेल्वेनं, बसनं, सायकलनं या ठिकाणी प्रवास केला आहे. मग हे 49 किलोमीटर अंतर 3 वाहनांचा मिळून केलेलं, ते 60 म्हणून वजा केले की उरला 11 ना, तो पायी प्रवास केलेला आहे. 10 म्हणून 9 गेला 1, हातच्या दिला 4 आणि 1 5, 6 म्हणून 5 गेला 1. 11 किलोमीटर प्रवास पायी केला. ओके, अशा पद्धतीनं असा हा 4 गुणांचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. पुढील प्रश्न आहेत 8, 9, 10 लगेच आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ स्वतः लाईक करून आपल्या सर्व गणितप्रेमींना 8वीतल्या हा शेअर करा. भोसले सर जाकले अद्याप चॅनल इंग्रजीमध्ये सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. या ठिकाणी आपल्याला आपणास आवश्यक असणारे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.